कोणत्याही गृहिणीला तुम्ही विचारलं की तुम्ही सध्या काय करता, तर त्या मुख्यपणे बोलतात की मी सध्या घरीच असते. खरं तर घरी राहून घर सांभाळणे हा 24 तासाचा एक जॉबच आहे, परंतु भारतामध्ये या कामाला दुय्यम स्थान दिले जाते. प्रत्येक स्त्रीला एक स्वतःचं अस्तित्व असतं, त्यांच्या सुद्धा काही इच्छा असतात. नोकरी करणं हा सगळ्यांनाच शक्य नसतं, कारण का नोकरीचा पिंडा हा सर्वांचा नसतो. स्वतःचा उद्योग असावा, त्यातून 4 पैसे मिळतील व त्यातून स्वतःच्या संसाराला हातभार लागेल असं खूप साऱ्या स्त्रियांची इच्छा असते. पण रिसोर्सच्या कमीमुळे किंवा घरातील कामामुळे त्यांना हे करणं सोपं नसतं. पण आता काळ बदलला आहे. आता आपण घरी बसून सुद्धा अनेक उद्योग करू शकता. इंटरनेटच्या मदतीने प्रशिक्षण घेऊन अनेक उद्योग आपण घरीच करू शकता. हे कोणते उद्योग असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचे असते. आधीच्या काळापेक्षा सध्याचा काळ आधुनिक तंत्रज्ञान आणि विचारांनी देखील सुधारलेला आहे. आजकालच्या स्त्रिया पायाच्या नखापासून ते केसापर्यंत स्वतःला अप टू डेट ठेवत असतात. लग्न समारंभ असो की कोणताही कार्यक्रम असो किंवा दर महिन्याला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. ब्युटी पार्लर हा व्यवसाय खेडेगावापासून अगदी शहरापर्यंत भन्नाट चालतो. ज्या स्त्रियांना मेकअप करण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या मेकअप आर्टिस्ट होऊ शकतात. त्यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स नक्की करावा. विविध सरकारी संस्था आणि काही NGO ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण आता फ्रीमध्ये देत आहेत. तसेच आपण प्रायव्हेट क्लास सुद्धा लावू शकता. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन योग्य अनुभव आल्यावर स्त्रिया स्वतःच्या घरूनच पार्लर सुरू करू शकतात. प्रामाणिकपणा व काम करण्याची चिकाटी यामुळेच या व्यवसायात चांगली प्रगती होते. ब्युटी पार्लर या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते. तसंच स्त्रिया स्वावलंबी सुद्धा बनू शकतात. स्त्री ही अन्नपूर्णा असते. सगळ्यांच्या आवडीनिवडी ती प्रेमाने जपत असते. खाण्यातून ती सगळ्यांची मनं जिंकत असते. कोणत्याही स्त्रीला ही जर कला अवगत असेल तर याच कलेचा वापर करून ती स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकते. बऱ्याच स्त्रिया सुंदर व उत्तम जेवण बनवतात. काही जणी उत्तम बेकिंग करतात, केक्स व चॉकलेट बनवतात. स्वतःची ही कला घरापुरती मर्यादित न ठेवता त्याचं रूपांतर व्यवसायात केलं की यश हमखास मिळू शकेल. आपला बिझनेस ऑनलाईनच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचू शकता. यासाठी तुम्ही आजकाल इंस्टाग्राम किंवा फेसबुकची सुद्धा मदत घेऊ शकता. केक बनवण्याची आवड असेल तर कमी गुंतवणुकीत या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता. सुरुवातीच्या काळात जवळच्या लोकांना हे तुम्ही केक बनवून देऊ शकता. तुमचं काम जर परफेक्ट असेल व लोकांना त्याची चव आवडत असेल तर माउथ पब्लिसिटी होऊन तुमचे ग्राहक वाढू शकतात. स्वच्छता व प्रामाणिकपणा या व्यवसायात आवश्यक आहे. ग्राहकांची आवड जाणूनच तसे केक्स किंवा बेकरीचे प्रोडक्ट तुम्ही बनवले पाहिजे, तरच ते जास्तीत जास्त खपतात. हा व्यवसाय आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपचा सुद्धा वापर करून हा व्यवसाय वाढवू शकता. स्वतःच्या शिक्षणाचा वापर करण्यासाठी आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी होम ट्युशन हा एक उत्तम पर्याय आहे. एखाद्या विषयाचे तुम्हाला सखोल ज्ञान असेल व त्यावर तुमचा आत्मविश्वास असेल तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही घरीच एक ट्युशन चालू करू शकता. हल्ली या ट्युशन मधून सुद्धा खूप चांगली कमाई होत आहे. केवळ शैक्षणिक ट्युशन नाही, बेकिंग, कुकिंग, शिलाई क्लास, ब्युटी पार्लर कोर्स, हस्तकला अशा ज्या कला तुम्हाला अवगत आहेत त्या क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही शिकवू शकता. यासाठी सुरुवातीलाच लहान मुलांचे क्लासेस घ्यायला सुरू करू शकता. त्यानंतर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावे. अलीकडेच ऑनलाईन क्लासेस देखील चालतात, तेव्हा घर सांभाळून तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेऊ शकता. इव्हन तुम्ही युट्यूबवर सुद्धा हे टाकू शकता. युट्यूबवर तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतील व त्यातून तुमची चांगली कमाई होऊ शकते. लिखाणाची ज्या स्त्रियांना आवड असेल, चांगले लिखाण येत असेल तर ब्लॉगिंग तुम्ही करू शकता. ब्लॉगिंग हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ब्लॉगिंगसाठी एक वेबसाईट बनवून त्यावर वेगवेगळ्या विषयावर लिहू शकता. यासाठी महिन्याला ठराविक रक्कम मिळते. तसेच एखाद्या कंपनीसाठी, प्रोजेक्टसाठी किंवा पोर्टलसाठी सुद्धा लिहू शकता. हल्ली ऑनलाईन न्यूज वेबसाईट्स आहेत, तिथे कंटेंट रायटरना खूप मागणी आहे. तो तुमच्यासाठी एक सुंदर ऑप्शन असू शकतो. ब्लॉग सुरू करायचा असेल तर फूड ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग, फोटोग्राफी ब्लॉग, ब्युटी ब्लॉग किंवा शैक्षणिक ब्लॉग, कला साहित्य ब्लॉग इत्यादी अनेक विषयावर आपण बनवू शकता. हल्ली आपण पाहिलं असेल तर युट्यूबवर खूप सारे ब्लॉगर मिळतात. महिलांसाठी ही सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. स्त्रियांना कपडे, रंगसंगती, मेकअप, फॅशन यामध्ये खूप रस असतो. फॅशन डिझायनिंग हे स्त्रियांसाठी एक उत्तम करिअर ठरू शकतं. नोकरी करायची नसेल तर फॅशन डिझायनिंगचा योग्य कोर्स करून स्वतःचे बुटीक सुरू करता येते. यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी, चिकाटी व वेगवेगळ्या स्टायलिश डिझाईन मार्केटमध्ये आणणे गरजेचं आहे. यासाठी तुम्ही थोडं कलाकार वृत्तीचं असणं सुद्धा आवश्यक आहे. काळानुसार अपडेट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायात ग्राहक हा महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या मागणीनुसार, आवडीनुसार उत्पादन असेल तर व्यवसायात वृद्धी होते.
या व्यवसायात देखील ग्राहकाला सतत काही ना काही नवीन चांगले हवे असते, त्यामुळे ग्राहकाचे मन जिंकेल तर तुमचा व्यवसाय नक्कीच चालेल. तुमची डिझाईन, तुमचा ब्रँड ग्राहकांना आकर्षित करत असेल असा असावा याची काळजी जरूर घ्यावी. ज्या कला अवगत असेल त्या कलेचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी प्रत्येक स्त्रीकडे कौशल्य असते. स्त्रीने या कौशल्याचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनावे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, तरच आयुष्यामध्ये एक जगण्याची मजा येईल. धन्यवाद. जय हिंद.